श्रावणात उपवास का करतात? फक्त भगवान शंकराची भक्ती म्हणून? की यामागे आपल्या आरोग्याशी संबंधित काही वैज्ञानिक कारणही आहे? श्रावणातील उपवासामागे धार्मिक श्रद्धा आणि आरोग्याशी संबंधित काही विचार दोन्ही पाहायला मिळतात. चला जाणून घेऊया नेमकं कारण. हिंदू धर्म परंपरेत श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित मानला जातो. समुद्रमंथनातून निघालेलं विष भगवान शंकरांनी प्राशन केल्याची कथा या महिन्याशी जोडली जाते. तसेच देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केल्याचीही धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच श्रावणात केलेली शिवपूजा, उपासना, अभिषेक आणि व्रत यांना विशेष महत्त्व दिलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, उपवास म्हणजे फक्त दिवसभर काहीही न खाणं नव्हे. धार्मिक दृष्टिकोनातून उपवास म्हणजे मन, वाणी आणि आचार-विचारांवर संयम ठेवणं, तसेच सात्विक जीवनशैलीचा स्वीकार करणं. म्हणूनच अनेक भाविक श्रावणात मांसाहार, मद्यपान आणि काही विशिष्ट पदार्थ टाळतात. काही कुटुंबांमध्ये कांदा लसूणही वर्ज्य मानला जातो. मात्र हे नियम प्रत्येक कुटुंबात किंवा प्रत्येक परंपरेत सारखेच असतील असं नाही. आता पाहूया यामागची वैज्ञानिक बाजू. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते आणि हवामानातील बदलांचा काही लोकांच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे या काळात हलका आणि सहज पचणारा आहार घेण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसते. उपवासाच्या वेळी फळं, दूध, दही, सुकामेवा किंवा इतर हलके पदार्थ घेण्याची पद्धत आहे. म्हणूनच योग्य पद्धतीने आणि आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार केलेला उपवास हा हलका आहार घेण्याची एक पद्धत ठरू शकतो. पण उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही. शरीराला आवश्यक पोषण आणि पाणी मिळणं महत्त्वाचं आहे. आता येऊया श्रावणी सोमवाराकडे. श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी भाविक पहाटे उठून स्नान करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि महादेवाची पूजा करतात. अनेक जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा झाल्यानंतर फलाहार करतात. अविवाहित मुली चांगला जीवनसाथ मिळावा म्हणून सोमवारचं व्रत करतात अशी श्रद्धा अनेक ठिकाणी आहे. तर विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. मात्र या प्रथा प्रदेश, कुटुंब आणि परंपरेनुसार बदलू शकतात. श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची विशेष परंपरा आहे. अनेक भाविक दूध, दही, मध, तूप आणि साखरेपासून पंचामृत अभिषेक करतात. त्यानंतर जल अर्पण करून बेलपत्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि भक्तिभावाने जप केला जातो. ओम नमः शिवाय. म्हणूनच श्रावणातील उपवासाकडे केवळ अन्नत्याग म्हणून पाहू नका. हा काळ आहे भक्तीचा, संयमाचा आणि आत्मचिंतनाचा. शरीराला हलका आहार, मनाला शांतता आणि हृदयात महादेवाची भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे श्रावण. हर हर महादेव.